नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण या ठिकाणी पायाभूत चाचणीचे पेपर कशा पद्धतीने सोडवायचे याच्या उत्तरसूची संदर्भात चर्चा करत आहोत। माझ्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा भेट दिली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। माझ्या या चॅनलमध्ये तुम्हाला आपल्या शाळेमध्ये यापूर्वी ज्या कृती पुस्तिका उपलब्ध झाल्या होत्या, मराठीच्या शिकू आनंदे, करूया मैत्री गणिताशी आणि माय इंग्लिश वर्कबुक या इयत्ता 1ली ते 5वी कशा पद्धतीने सोडवायच्या त्यातील देखील सर्व ॲक्टिव्हिटीचे व्हिडिओ बनवलेले आहेत। त्याचबरोबर गणितातील बेसिक ज्या कन्सेप्ट्स असतात त्यावर देखील व्हिडिओ बनवलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या साहित्यातून संकल्पना स्पष्ट करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। नक्कीच ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आणि तुमच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3रीचा मराठी आणि गणिताचा पेपर कसा सोडवायचा या संदर्भातील व्हिडिओ बघितला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3रीचाच सन 2024-25 मध्ये झालेला जो पायाभूतचा पेपर आहे तो कशा पद्धतीने सोडवायचा आणि तो किती गुणांसाठीचा आहे याविषयीची माहिती बघणार आहोत। बघा, या ठिकाणी इयत्ता 3रीसाठी एकूण 40 गुणांचा हा पेपर आहे, ज्यामध्ये 10 गुण हे तोंडीसाठी आहेत तर 30 गुण हे लेखीसाठी दिलेले आहेत। या ठिकाणी बघा, ओरल सेक्शनसाठी पहिला प्रश्न आहे 6 मार्काचा, ज्यामध्ये विचारलेला आहे लिसन केअरफुली अँड रिपीट द फ्रेजेस। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी वाचलेली फ्रेज काळजीपूर्वक ऐकायची आहे आणि ती नंतर काय करायची आहे, रिपीट करायची आहे। A blue butterfly, I am sleeping, a mouse saw him, we can dance, who am I want to play। अशा प्रकारच्या ह्या 6 फ्रेजेस आहेत। विद्यार्थ्यांनी या 6ही फ्रेजेस व्यवस्थित रिपीट केल्यानंतर प्रत्येक फ्रेजला 1 मार्क अशा पद्धतीने 6 गुण या ठिकाणी मिळणार आहेत। त्यानंतरचा पुढचा आहे प्रश्न क्रमांक 2, रिसाइट एनी वन राईम विच यू लाईक द मोस्ट। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्याच्या आवडीची कुठलीही एखादी पोयम म्हणून दाखवल्यानंतर त्याला 4 गुण मिळणार आहेत। असा हा एकूण 10 मार्कांचा ओरल या ठिकाणी पेपर असणार आहे। त्यानंतर रायटिंग सेक्शनमध्ये क्वेश्चन नंबर 3, ऑब्झर्व द पिक्चर अँड आन्सर वेअर द टेडी इज। टेक द प्रॉपर वर्ड गिव्हन इन द बॉक्स फॉर द पिक्चर एनी 3। या ठिकाणी आपल्याला एकूण 4 पिक्चर्स दिलेले आहेत आणि त्या पिक्चरमध्ये असणाऱ्या टेडीची आपल्याला जी प्रॉपर कंडिशन असणार आहे, म्हणजे तो कुठं आहे यावरून दिलेल्या पर्यायातून योग्य पर्यायाला टिक करायचा आहे। नंबर 1 मध्ये बघा, या ठिकाणी हा जो टेडी आहे तो अंडर द टेबल आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला अंडरला करेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणचा टेडी बिटवीन द बॉक्स, नियर द व्हॅन और नियर द कार, बर्ड्स आर ओव्हर द ट्री। अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी करेक्ट ऑप्शनला काय करायचं आहे, टिक करून घ्यायचं आहे। कोणतेही 3 सोडवल्यानंतर, अचूक 3 सोडवल्यानंतर विद्यार्थ्याला या ठिकाणी 3 गुण मिळणार आहेत। त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, रिअरेंज द सेंटेन्सेस टू मेक अ स्टोरी। आपल्याला या ठिकाणी स्टोरी दिलेली आहे आणि या स्टोरीचे सेंटेन्स आपल्याला काय करायचे आहेत, रिअरेंज करायचे आहेत। ज्यामध्ये बघा, जर तुम्ही प्रत्येक सेंटेन्स व्यवस्थित वाचले, द लॉयन वॉज कॉट इन हंटर्स नेट, ही कॉट द लिटल माऊस इन हिज पॉ, थँक यू, माऊस जम्प ऑल ओव्हर हिज बॉडी, वन्स अ लॉयन वॉज स्लीपिंग अंडर अ ट्री। बघा, हे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की पहिल्या क्रमांकाला वाक्य येणार आहे वन्स अ लॉयन वॉज स्लीपिंग अंडर अ ट्री। विद्यार्थ्यांनी हे वाक्य या ठिकाणी नंबर 1ला लिहून काढायचं आहे। त्यानंतर सेकंड नंबरला माऊस जम्प्ड ऑल ओव्हर हिज बॉडी। नंबर 3, ही कॉट द लिटल माऊस इन हिज पॉ। नंबर 4, द लॉयन वॉज कॉट इन हंटर्स नेट। अँड नंबर 5, थँक यू। अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी हे सिक्वेन्सनी या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे
आयडेंटिफाय द शेप अँड राईट देअर नेम. या ठिकाणी हा प्रश्न असणार आहे 5 गुणांसाठी. या ठिकाणी आपल्याला शेप्स दिलेले आहेत. हे शेप्स आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. यासाठी बघा यांची नावं आपल्याला या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये दिलेली आहेत. हा काय आहे? ट्रायंगल, सर्कल, रेक्टँगल, ओव्हल, स्क्वेअर. अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या शेप्सची नाव लिहिल्यानंतर त्याला 5 गुण मिळणार आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 6. रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड ड्रॉ अ पिक्चर फॉर 5 मार्क्स. या ठिकाणी आपल्याला काही वर्ड्स रीड करायला दिलेले आहेत. ते रीड करून त्याचे पिक्चरसाठी या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत? ड्रॉ करायचे आहेत. नंबर 1 सन. बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सनचं पिक्चर या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे. ट्री. नंबर 3 बॅट. बॉल. एग. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी चित्र काढल्यानंतर प्रत्येकी एका चित्राला 1 अशा पद्धतीने 5 चित्रांसाठी 5 गुण त्याला मिळणार आहेत. त्यानंतर बघा आपला पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. मेक वर्ड्स विथ द हेल्प ऑफ लेटर्स गिव्हन बिलो फॉर 6 मार्क्स. एक्झाम्पल म्हणून आपल्याला या ठिकाणी एक वर्ड दिलेला आहे PIN, पिन. या ठिकाणी अशाच पद्धतीने आपल्याला इनचा वापर करून मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे आहेत. प्रत्येक एका शब्दासाठी 1 अशा पद्धतीच्या 6 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा TIN, 10, BIN, bin, WIN, win, SIN, sin, RIN, rin, KIN, kin. बघा अशा पद्धतीनं हे 6 शब्द तयार केल्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी 6 गुण मिळणार आहेत. यानंतरचा लास्ट क्वेश्चन नंबर 8. मॅच द नंबर्स विथ देअर नेम्स. हा क्वेश्चन आहे 6 मार्क्ससाठी. या ठिकाणी आपल्याला लेफ्ट साईडला नंबर्स आणि राईट साईडला नंबर नेम्स दिलेले आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अचूक नंबर आणि नंबरची स्पेलिंग म्हणजेच नंबर नेम ओळखून जोड्या लावायच्या आहेत. जसं की बघा 10 नंबर, 24, 55, 63, 19, 71. अशा पद्धतीने प्रत्येक अचूक जोडीला 1 मार्क अशा पद्धतीनं 6 गुणांचा हा प्रश्न दिलेला आहे. बघा अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी इयत्ता 3रीचा इंग्रजी विषयाचा पेपर कशा पद्धतीने सोडवायचा याविषयीची माहिती घेतली. या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इतर इयत्तांचे पायाभूत चाचणीची उत्तरसूची बघण्यासाठी या ठिकाणी तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या प्लेलिस्टमधील व्हिडिओ पाहू शकता किंवा माझ्या शाळेमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात त्यांचे देखील व्हिडिओ आणि गणिताच्या साध्या साध्या बेसिक गोष्टींवर देखील व्हिडिओ बनवलेले आहेत. ते देखील तुम्हाला जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील, ज्याच्या माध्यमातून तुमच्या मुलांच्या अगदी साध्या साध्या कन्सेप्ट, हातच्याची वजाबाकी, हातच्याची बेरीज, साहित्याच्या मदतीने जास्तीत जास्त समजून सांगण्याचा त्या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या हातचा
या संकल्पना किंवा गुणाकार कसा केला जातो या गणितातील बऱ्याचशा संकल्पना त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहेत. तर सांगितल्याप्रमाणे नक्कीच प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आणि इतरांना देखील शेअर करू शकता.